सुरुवातीला आपण जाणार आहोत विशाल यांच्याकडे। विशाल, आज छत्रपती संभाजीनगर मधल्या मंदिरामध्ये आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळते। अखंड शिवभक्तांकडून शिवाचा जयघोष सुरू आहे। काय सध्याचं वातावरण आहे? तर आपण पाहतोय हर हर महादेवचा जयघोष, जलाभिषेक, दुग्धाभिषेक केला जातोय आणि मोठ्या संख्येने भाविक इथे गर्दी करतायत। आज खूप गर्दी आहे, मात्र तरी सुद्धा आज महाशिवरात्री निमित्तानं भगवान भोलेनाथाचं दर्शन आपल्याला व्हावं हीच प्रत्येकाची इच्छा आहे आणि त्यामुळे रात्रीपासूनच अनेकांनी मंदिरांमध्ये रांगा लावलेल्या आहेत, गर्दी केलेली आहे। शिवमंत्राचा जयघोष केला जातोय आणि आजचा हा महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातोय। महाशिवरात्रीचा उत्साह छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा दिसतोय। छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमध्ये घृष्णेश्वर हे 12वं ज्योतिर्लिंग आहे आणि असं म्हटलं जातं की 12व्या ज्योतिर्लिंगाचं ज्यावेळेस तुम्ही दर्शन घेता त्यावेळेस तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य मिळतं आणि हेच पुण्य घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येतात। यंदा जवळपास 3 ते 4 लाख भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील अशा पद्धतीचा प्रशासनाचा अंदाज आहे। प्रत्येक वेळेस मोठी गर्दी होते, त्यामुळे यावेळेस गर्दीचं उत्तम नियोजन केलं असल्याचं या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं या रांगा इथं लावण्यात आलेल्या आहे। रात्री 11 वाजल्यापासूनच भाविकांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे। प्रत्येकांच्या मनात महाशिवरात्रीचा उत्साह आहे आणि तोंडी महादेवाचं नाव आहे। हर हर महादेवाचा जयघोष मंदिराबाहेर आणि मंदिरात दोन्हीकडे आपल्याला दिसतोय। हाच महाशिवरात्रीचा उत्साह आज इथं पाहायला मिळतोय। जवळपास 48 तास आता भाविकांच्या रांगा इथं असणार आहे, दर्शन इथं सुरू असणार आहे। कितीही वेळ रांगेत लागला तरी भक्त आज निराश होणार नाही, आज मागे हटणार नाही, कारण आज त्याचं ध्येय फक्त आणि फक्त आपल्या महादेवाचं दर्शन घ्यायचं अशा पद्धतीचं आहे आणि त्यासाठीच आज भक्त मंडळी या महादेवाच्या या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आलेले आहे। कळसाचं दर्शन आम्ही तुम्हाला देतोय झी 24 तासच्या माध्यमातून। घृष्णेश्वर देवस्थानचं सुद्धा दर्शन आम्ही तुम्हाला झी 24 तासच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिलेलं आहे आणि त्यामुळं आपणही जर इथं येऊ शकत असाल तर निश्चितपणे दर्शनाचा लाभ घ्या। मात्र झी 24 तासच्या माध्यमातून 12वं ज्योतिर्लिंग महाशिवरात्रीनिमित्त खास आपल्यासाठी, आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आम्ही दाखवण्याचा हा प्रयत्न करतो। जी 24 तासवर आपण या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतो आणि साहजिकच घर बसल्या भाविकांना आपल्या शंकराचं दर्शन होतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा एक भक्तीची ज्योत पुन्हा एकदा प्रज्वलित झालेली आहे। आपण असेच आमच्यासोबत राहा। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे। हर हर महादेवच्या गजरानं हा संपूर्ण परिसर, मंदिर परिसर दुमदुमून केलेला आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केलेली आहे। तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आपण ही गर्दी पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे। सागर, तुमच्या पाठी शिवभक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत, काय त्यांच्या भावना आहेत? नक्कीच जर तुम्ही इथे पाठीमागे जर बघितलं तर पहाटेपासूनच मोठी रांग जी आहे ती भाविकांची लागताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी 12ही महिने या मंदिरामध्ये गर्दी असते, मात्र आजचं निमित्त वेगळं आहे। महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविक जे आहेत ते अनेक राज्यातून ह्या नाशिक नगरीमध्ये येतात, ह्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये येतात आणि ते मनभावे पूजा करतात, अर्चा करतात आणि आपली जी देवाकडे जी प्रार्थना आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर काही हे सगळे भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगा, आपण कुठून आला आहात आणि कहाँ से आए हो आप और कितनी देर हुआ दर्शन? आंध्रा में आए का? आंध्रा से आए। क्या कितनी देर से लाइन में? मैं हिंदी नहीं आता। आप कहाँ से आए हो? कल्याण। काय तुम्ही 2 वाजल्यापासून आहे आम्ही लाईन मध्ये। कसं दर्शन होत आहे, काय मागताय देवाकडे? नाही, तसं चाललंय व्यवस्थित, काही अडचण नाही। का कुठून आला? हम लोग मध्य प्रदेश से आए हुए हैं। हम लोग करीब 2:30 बजे से लाइन पे लगे हुए हैं। अब जाके ये मंदिर के द्वार पे पहुंचे हैं। वो बहुत श्रद्धा से आए हैं आज हम लोग यहाँ पे दर्शन करने के लिए। महाशिवरात्रि में जो 12 ज्योतिर्लिंग में से एक है, कैसा लग रहा है आपको यहाँ से दर्शन कर? ऐसा भव्य दर्शन बहुत ही कम देखने को मिलता है और मुझे बहुत अच्छा लग रहा है। महाशिवरात्रि में आज मुझे दर्शन करने को मिल रहा है। जय महादेव।
देखा जाए तो ये भीड़ जो है लगातार बढ़ती हुई दिखाई दे रही है. त्याचबरोबर जर सांगितलं तर यामध्येच अनेक भाविक जे वेगवेगळ्या राज्यातून येताना आपल्याला नक्कीच. पाहायला मिळत आहेत. आंध्रमधून असतील, त्याचबरोबर कल्याण असतील किंवा मुंबई असेल, अशा अनेक ठिकाणाहून अनेक नक्कीच राज्यातून सागर. शहरातून या त्र्यंबकराजच्या दर्शनासाठी हे भाविक येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता ही जी गर्दी आहे ती आता पुढे पुढे प्रस्थान होताना आपल्याला अगदी म्हणजे पाहायला मिळते. महाराष्ट्रातल्याच नाही दिवसभर तर अशीच महाराष्ट्रातल्या इतर राज्यांमधल्या सुद्धा आपल्याला गर्दी इथे भाविकांची पाहायला मिळते. असेच आमच्यासोबत जोडले राहा. आता आपण जाणार आहोत मुंबईमधल्या बाबुलनाथ मंदिरामध्ये. तिथे सुद्धा शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळते. अगदी रात्रीपासूनच इथे भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत. पहाटे शिवलिंगाची महापूजा झाली आहे. अभिषेक सुद्धा करण्यात आलेला आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला इथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात आणि यंदा सुद्धा आपल्याला तशीच गर्दी पाहायला मिळते. आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे. सीमा, मुंबईकर खरं तर घड्याळाच्या काट्यावर धावत असतात. आज रविवार आहे, त्यांना अनेकांना सुट्टी आणि त्यामुळे कदाचित आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं बाबुलनाथ मंदिरामध्ये सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते. काय अधिकची माहिती आहे? नक्की श्वेता, जसं तू आता म्हणालीस की मुंबईकर हे खूप धावत असतात. प्रत्येक म्हणजे घड्याळाच्या काट्यावर त्यांचं वेळ ठरलेली असते की आपल्याला कुठे जायचं आहे. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि आज सुट्टीच्या दिवशी अगदी पहाटेपासूनच मुंबईतल्या सुप्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरामध्ये आपल्याला शिवभक्तांची गर्दी, मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. ही थेट दृश्य आहे बाबुलनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामधली आणि इथे आपण पाहू शकतो मोठ्या संख्येनं जे भाविक आहेत ते दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गाभाऱ्यामधली ही दृश्य जरी असली तरी बाहेर म्हणजे मंदिराच्या बाहेर म्हणजे साधारण 1 किलोमीटरपर्यंत पहाटेपासूनच भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. रात्रीपासून म्हणजे 12 वाजल्यापासून ते भाविक जे आहेत ते जमायला त्यांनी सुरुवात केलेली होती. सकाळी पहाटेपासून दर्शनाला सुरुवात झालेली आहे. आपण ही दृश्य पाहतोय सध्या गाभाऱ्यातली आणि एकच उत्साह, एक जल्लोष करताना आपल्याला हे जे भक्त आहेत ते पाहायला मिळत आहे. आपण या गाभाऱ्यातली दृश्य पाहिली तर बाहेर आणि आतमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सोबतच झेंडूच्या फुलांची सजावट या गाभाऱ्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटेपासून हाच उत्साह जो आहे तो कायम पाहायला मिळतो. वरिष्ठांची, महिलांची गर्दी तेवढीच आहे, मात्र सोबतच तरुणांची सुद्धा तेवढीच गर्दी आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. अगदी सीमा, आणि त्यामुळे प्रत्येकाला दर्शन व्हावं यासाठी खरं तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन सुद्धा केलं जाते. नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. धन्यवाद सीमा, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.